कर्जत शहरातील महावीर पेठ परिसरात रविवारी सकाळी पिसाळलेल्या भटक्या श्वानाने अक्षरशः धुमाकूळ घालत एका 6 वर्षीय चिमुकल्यासह 8 जणांना जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमुळे बाजारपेठ परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार सांडशी येथील शिव परेश शिर्के वय 6 वर्ष हा बालक महावीर पेठ परिसरातील पद्मावती ज्वेलर्स समोर असताना पिसाळलेल्या श्वानाने अचानक त्याच्यावर झडप घातली। या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला। स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत बालकाला श्वानापासून वाचवले। सध्या जखमी शिव शिर्के याच्यावर कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या पिसाळलेल्या श्वानाने दीपक ठाकूर वय 30 वर्ष राहणार भिसेगाव तसेच रंजनलाल गुप्ता वय 40 वर्ष राहणार नेरळ यांच्यासह आणखी काही नागरिकांनाही चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे। एकूण 8 जण यात जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। घटनेची माहिती मिळताच कर्जत नगर परिषद प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले। दुपारपर्यंत शोध मोहीम राबवून संबंधित पिसाळलेल्या भटक्या श्वानाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली। दरम्यान शहरात वाढत चाललेल्या भटक्या श्वानांच्या संख्येबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। अशा घटना रोखण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। माझा मुलगा शिव परिस्थिती आम्ही कर्जत बाजारपेठेमध्ये दुकानाच्या बाहेर उभे होतो। बाहेरून मागून कुत्रा अचानक आला आणि त्याने चावा घेतला तर त्याला सोडवला कुत्र्याला आणि तिथून गाडीवर घेतला आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये आणून त्याच्यावर आता उपचार वगैरे चालू आहेत आणि त्यानंतर डॉक्टर बोलले तर बघू आपण पुढे जर आणखी किती जणांना कुत्रा अजून 4-5 जण आहेत। अजून 3 जण वरच्या याला ठेवले वाढला 5 ते 6 जणांना 7 जण आहेत टोटल। वादळवारा लाईव्हसाठी आनंद सकपाळ, कर्जत। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।